नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका येते, ती म्हणजे आई बाबा रिटायर होत आहेत आणि त्यातीलच आपला सगळ्यांचाच लाडका आतिश वैद्य आपल्यासोबत आहे आणि त्याच्याशी आपण गप्पा मारणार. हाय. थँक्यू. येस, कसं वाटतंय परत एकदा खूप छान असे आणि खूप छान कलाकार सोबत आहेत, काय सांगशील? खूपच छान वाटतंय. खूप इंटरेस्टिंग भूमिका मला वाटली जेव्हा मला याचं ब्रीफिंग मिळालं. मकरंद नावाची भूमिका मी करतोय, त्यांचा मुलगा, आणि त्याचं स्वतःचं एक से आहे, स्वतःचा एक दृष्टिकोन आहे, ज्याच्यामुळे पुढे एपिसोड्समध्ये तुम्हाला तो सगळा ड्रामा दिसू येईल. त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटलं. काही गोष्टी त्याच्या कॅरेक्टर भूमिकेबद्दल मला वाटल्या ज्या त्या माझ्यात नाही आहेत आणि हा असा वागतोय, तर मला असं वाटतं ते करायला कदाचित मला कठीण जाऊ शकतं. तर दॅट्स द चॅलेंज. आणि मला असं वाटलं की हे करणं सेटवरती 12 तास मला माझं डोकं वापरावं लागेल की ते एक्झॅक्टली कसं पोर्ट्रे करायचं. एक तो धागा असतो की तो धागा तो सोडू नाही शकत. तुम्ही थोडं ओव्हरबोर्ड नाही जाऊ शकत, तुम्ही अंडरप्ले नाही करू शकत, तुम्हाला तो बॅलन्स पकडायला लागेल. सो ते मी अजून समजून घेण्याचा रोज प्रयत्न करतोय की लेखकाला काय नक्की ते दाखवायचं. आणि आम्ही त्यावर खूप क्रिएटिव्हली काम करत असतो सतत दिवसभर, पूर्ण टीम. आणि एक वेगळं असं थोडंसं सॉर्टेड येट लिटल बिट कॉम्प्लेक्स कॅरेक्टर, थोडीशी मिस्ट्री आहे. एक त्याचा लव्ह अँगल पण आहे शोमध्ये, जो तुम्हाला आता नुकत्याच लगेच एपिसोडमध्ये कळेल. तर ते नक्की काय आहे, अशा सगळ्याच गोष्टी या कॅरेक्टरमधनं मला सादर करण्याचा एक मला संधी मिळाली आहे स्टार प्रवाह आणि आमच्या स्ट्रॉबेरी पिक्चर्समुळे. तर त्याचा लाभ आता मी उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. येस, नक्कीच. नावच इतकं वेगळं आहे की आई बाबा रिटायर होत आहेत, तर तू काय सांगशील, खरंच आई बाबा रिटायर होतात का? मनापासून खरं तर ते नाही होत, पण मला असं वाटतं की हो, झालं पाहिजे. आणि रिटायर झालं होणं म्हणजे मला असं वाटतं की आता काय मुलं वारावर सोडून दिली असं कुठल्याच आई वडिलांचं कधी होऊ शकत नाही. पण जसं मी मगाशी म्हटलं होतं की आई बाबा ही भूमिका तुम्ही साकार करत असताना तुमचं वैयक्तिक एक आयुष्य असतं, प्रत्येकाचं जीवन, म्हणजे मुलगा, भाऊ, बहीण, आई, बाबा हे सगळं सोडून आपल्याला स्वतःला आयुष्यात काय करायचं. तर मला असं वाटतं कदाचित हे म्हणणं आता एपिसोड्समधनं असू शकतं की आपलं एक जीवन आहे, आपल्याला गावी जायचं का, तर जायला पाहिजे, किंवा आपल्याला एकत्र वेळ घालवायचा का, घालवला पाहिजे. जो त्या संसारात बऱ्याचदा आईबाबांचं ते होत नाही. आणि हे आपल्याला प्रमोजमधनं सुद्धा दिसून येतं की त्यांना एकमेकांसोबत जगायचं आहे. इतकी सिम्पल साधी गोष्ट आहे की आपण नवरा बायको आहोत, आपण आता खूप केलं मुलांसाठी, तर आता आपण एकमेकांसाठी जगूया ना. पण ते इतकं साधं सोपं भावना, ही सोपी भावनासुद्धा म्हणजे प्रॅक्टिकली उतरवू शकत नाही आपण. तर हे कसं शक्य आहे? तर काय त्याच्यात नक्की विघ्न आहेत, काय प्रॉब्लेम्स काय आहेत? मुलं प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचा दृष्टिकोन प्रॉब्लेम आहे, नक्की काय. तर हा सगळा खेळ या मालिकेतनं बघायला मिळेल. आणि मला वाटतं की खूप रिलेट होईल लोकांना. 4 गोष्टी काही मुलं शिकतील त्यातनं, काही मे बी 2 गोष्टी आईवडिलांनाही त्यातनं कळतील की ओके आपल्याला काय करायचं. आणि मला असं वाटतं की एकत्र कुटुंब येऊन हा कार्यक्रम बघताना मला असं वाटतं ते अजून अधिक एकमेकांच्या जवळ येतील. सो मला आता जसं की तू म्हणालास की रिलेट करतात सगळे, आपले प्रेक्षक पण रिलेट करतील, तर तुझ्या आईबाबांची अशी काही रिॲक्शन होती का, किंवा जेव्हा त्यांना कळलं की अशी मालिका आहे आणि त्यात तू काम करतोस? मी खरं तर त्यांना शोच्या सुरुवातीला फार सांगत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तुम्ही फार सांगितली की त्याची मजा निघून जाते. सो मला हवं आहे की त्यांनी हा कार्यक्रम बघावा, आणि मला खात्री आहे की त्यांना प्रचंड ते एन्जॉय करतील हा शो. आणि माझे आईवडीलच काय, मला असं वाटतं जे हा शो बघतील ते सगळेच एन्जॉय करतील, कारण घराघरातली घडणारी गोष्ट आहे, किस्से आहेत जे आपल्याला मालिकेतनं बघायला मिळतील. त्यामुळे मी आईवडिलांना थोडं सस्पेन्समध्ये ठेवलं आहे. त्यांना मी सांगितलं की मी हा असा शो करतो आहे. त्यांना प्रचंड आनंद झाला होता, हॅपी की मी या कॉन्सेप्टचा एक शो करतो आहे. आता त्यातनं मी काय सादर करणार आहे हा सस्पेन्स आहे. आणि मला असं वाटतं ते आय वॉन्ट देम टू फील इट, की ते सांगून मजा नाही, ते जेव्हा ते बघतील त्या भावना त्यांना ते पोर्ट्रे होतील, आम्ही जेव्हा करण्याचा प्रयत्न करू, तर त्यांना आय वॉन्ट देम टू जस्ट फील इट. सगळं सांगून मजा नाही घालवायची. येस, तुझ्यासमोर निवेदिता ताई आणि आपले मंगेश सर आहेत, तर तो प्रवास आहे किंवा तो तुझ्यासाठी काय एक अनुभव होता की समोर आपल्या इतके छान स्टारकास्ट आहेत आणि त्यांच्यासोबत तुला कुठेतरी एक काम करण्याची संधी मिळते? खूपच उत्तम सुंदर अनुभव आहे माझ्यासाठी, कारण ते खूप सिनियर व्हेटरन कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करताना अर्थात बऱ्याच गोष्टी शिकणार आहे मी, अर्थातच शिकतोय ऑलरेडी. आणि सिनियर ॲक्टर्ससोबत असं काम करायला मिळणं हे प्रत्येक यंग कलाकारासाठी एक इट्स अ ब्लेसिंग.
आणि असं मला पण ते कधी फील नाही झालं या 10 दिवसात की मी निवेदिता ताईंसोबत काम करतो आहे आणि सिनियर नटांसोबत आहे. सो आय थिंक ते आम्ही एकमेकांना खूप मिळून मिसळून आणि त्यांनी तो पुढाकार घेऊन सिनियर्स म्हणून ते केलं. तर इट्स वंडरफुल टू वर्क विथ देम. आणि तेच आहे की मजा येणार आहे काम करताना त्यांच्यासोबत. आणि 4 गोष्टी मला नक्कीच मी आत्मसात करेन त्यांच्या सिनियरिटीकडनं ज्या मला शिकायला मिळणार आहेत. आणि ते माझ्या पुढील वाटचालीत करिअरमध्ये मी ते घेऊन जाईन. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या मालिकेसाठी देखील आणि तुला देखील. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत मंडे टू सॅटर्डे दुपारी 2 वाजता फक्त तुमच्या आवडत्या स्टार प्रभा वाहिनीवर. नक्की बघा. खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे, वेगळी मालिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला ते बघितल्यावर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. येस, थँक्यू Thank you सो so मच. much. थँक्यू.